3 साल बाद भी डॉक्टर सुवर्णा वाजे की हत्या या आत्महत्या रहस्य बनी हुई है। कोर्ट ने मामले के संदिग्ध आरोपी डॉक्टर सुवर्णा वाजे के पति को पुलिस जांच में त्रुटियों के अभाव, सबूतों के अभाव में बरी कर दिया था। वहीं संदीप वाजे अब पुलिस अधिकारियों के खिलाफ कोर्ट जाने पर विचार कर रहे हैं। नासिक जिला न्यायालय में नासिक मनपा में चिकित्सा अधिकारी डॉक्टर सुवर्णा वाजे की हत्या के मामले में मुख्य आरोपी डॉक्टर संदीप वाजे और यशवंत मस्के को बरी कर दिया। न्यायालय ने उन्हें दोषी नहीं पाया, लेकिन न्यायाधीश रुपेश राठी ने पुलिस जांच की गुणवत्ता और गहनता पर चिंता व्यक्त करते हुए इसकी कड़ी आलोचना की। ये मामला डॉक्टर सुवर्णा वाजे की हत्या से जुड़ा हुआ है, जिनका शव 2022 में वाहन में जला हुआ पाया गया था। उनके पति डॉक्टर संदीप वाजे मुख्य संदिग्ध थे और पुलिस जांच में पता चला था कि वे अपने विवाहेतर संबंध और तलाक तथा गुजारा भत्ता की मांग के कारण उनसे छुटकारा पाने की योजना बना रहे थे। वहीं रिहा होने के बाद संदीप वाजे जांच अधिकारियों के खिलाफ मानहानि का दावा करने के लिए कोर्ट का दरवाजा खटखटाएंगे। कायद्याची तरतूद कशी असेल सरांसोबत चर्चा करून कायद्यामध्ये तरतूद ज्या पद्धतीने त्या पद्धतीने मानहानीचा दावा 100% दाखल करणार आहे। मी ह्या दोन अधिकाऱ्यांबद्दल पण वरिष्ठांसोबत चर्चा पण करणार आहे। न्यायालयामध्ये पण त्यांच्याबद्दल मी तक्रार नाही म्हणता येणार, पण काय दाद मला त्यांच्याकडनं भेटेल त्यासाठी पण प्रयत्न करणार। हेतूच कळला नाही तोपर्यंत आजपर्यंत मला हेतू कळला की त्यांचं हे लपवण्याचं कारण काय। जसं तो कुठला म्हणजे यांचा पहिला हेतू हाच होता का संदीपला टार्गेट करायचं, संदीपला फक्त आरोपी कसं करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले गेले। 10 दिवसामध्ये त्यांनी फक्त आम्हाला 10 दिवस बसून ठेवलं। आमच्याकडे चौकशी करताना उलट्या पलट्या गेल्या, जर चौकशीला कुठलंही तथ्य नव्हतं। सर आज जी तुमच्या समोर केस दिसते तर सुवर्णा वाजेला तिसरा आरोपी होता, त्यांनी पळून नेलं, मग त्यांनी जाळलं किंवा आमच्याकडनं झालं, ही सगळं यांनी केलेली फ्रेम केलेली स्टोरी आहे। कारण त्याला मी लाईव्ह बघत होतो, अशी कुठली घटना घडलेली नाही, असा कुठला तिसरा आरोपी पण नसेल। यांनी केलेली फ्रेम त्यांची तर संदीप वाजेच नाही, तर तिसरा आरोपी कुठून आहे? हा तिसरा आरोपी नाही तर असं तिसरा व्यक्ती ज्यांनी केले हे त्यांना माहिती आहे आणि ते जाणून पण या गोष्टी लपवत आहे। नम्र विनंती माहिती तुम्हाला सर्वांना की प्रशासनापर्यंत या गोष्टी पोहोचवा। प्रशासनाला विनंती करतो की त्याची चौकशी करा। सुवर्ण वाजेच नाही, सुवर्ण एक लेडीज होती आणि तिने समाजासाठी खूप काही गोष्टी केलेल्या होत्या। ती माझी बायकोच नव्हती, आपली आई बहीण होती। अशा घटना मला भीती मित्रांनो का सुवर्णाबद्दल असं घडलं, उद्या माझ्या कुटुंबामधल्या कुठल्याही मेंबरवरती ही घटना घडू शकते। आमच्या जीवाला पण धोका असू शकतो हे जाणवतो मला मध्ये मध्ये। जर त्यांचं होऊ शकतं, सुवर्णाचं होऊ शकतं आणि आजपर्यंत आरोपी बिंदास बाहेर फिरत असेल तर आमच्या कुटुंबाचं काय पुढे काय जाणार आहे? कारण आत्तापर्यंत मला कधी बोलायला चान्स भेटला नाही, आत्तापर्यंत मला बोलू दिलं नाही, कारण न्यायालयीन प्रक्रिया चालू होती। सर खूप गोष्टी मला अन्याय सहन करावा लागला। सर्वांना विनंती आहे की त्यासाठी तुम्ही मदत करू शकता तशी मदत करा। अधिकारी मी नाव घेऊ शकत नाही सर, मला नाव पण माहीत आहे। वाडीवार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी हे दोघांना सगळं माहीत आहे। त्यावेळेचे SP होते सचिन पाटील साहेब, त्यांना काहीच काम माहीत नव्हतं मी असं म्हणत, कारण माझी चौकशी करणारे LCBचे वरिष्ठ अधिकारी होते, म्हणून मी कोणाचं नाव घेणं योग्य नाही। माननीय न्यायालयाने डॉक्टर सुवर्णा वाजे खून खटल्याप्रकरणी आरोपी संदीप वाजे आणि यशवंत मस्के दोघांना निर्दोष सोडलं। सदरचा निकालपत्र 51 पानांचे आहे। त्याचं अवलोकन केलं असता असं दिसतं की न्यायालयाने असं धरले की परिस्थितीजन्य पुराव्याप्रमाणे सरकार पक्ष केस सिद्ध करू शकला नाही, जे तत्व आहेत कायद्याची ती पूर्ण झाली नाही आणि सदरचा मृत्यू हा खुनामुळे झाले किंवा काय हेच बेसिक गोष्ट सिद्ध झाली नाही। त्याचप्रमाणे गुन्ह्याचा उद्देश सिद्ध झाला नाही। त्या दिवशी संदीप आणि ते सोबत होते घटनेच्या काळात किंवा काय हे सिद्ध झालं नाही। घरातल्या राहणाऱ्यांचे मुलांचे जबाब घेतले नाहीत, शेजार बाजारांचे जबाब घेतले नाहीत, घरात काम करणाऱ्या मेड्स वगैरेचे जबाब घेतले नाहीत। त्यामुळे त्यावरून नेमके त्यांचे संबंध कसे होते, ते कसे राहत होते घटनेच्या काही दिवसांपूर्वीपासून याबद्दलचा पुरावा आला नाही। जो तिसरा व्यक्ती होता तो कोण होता, त्याचा काय संबंध हा पुरावा आला नाही। CDR SDR बद्दलचा पुरावा चांगला आला नाही। जो चाकू आहे गुन्ह्यात जप्त केलेला, तो चाकू या गुन्ह्यात वापरला गेलेला आहे हे दर्शवणारा पुरावा आला नाही। अशा सगळ्या पुराव्यांवरून माननीय न्यायालयाने त्या पुराव्यांचं विश्लेषण करून आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे। मुळात बघा, म्हणूनच कायद्याचं तत्व आहे की जोवर गुन्हा सिद्ध होत नाही तोवर प्रत्येकाला निष्पाप समजावं आणि म्हणूनच हे म्हटलं जातं की बेल इज अ रूल, जेल इज अ एक्सेप्शन। कारण कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही फौजदारी कायद्यात की एखादा व्यक्ती हा वर्षानुवर्ष जेलमध्ये राहिला आणि नंतर निर्दोष मुक्त झाला तर त्याला काही भरपाई मिळेल किंवा काय, अशी फौजदारी कायद्यात तरतूद नाही। कारण त्याच्या आयुष्यातला गेलेला वेळ तर परत मिळत नाही। परंतु दिवाणी कायद्यामध्ये दिवाणी दावे करता येऊ शकतात अशी तरतूद आहे। तर या संदर्भात
संदीप वाजे निर्णय घेतील. त्यांनी माझ्याकडे हा प्रस्ताव मांडला होता की सर आपल्याला अशी केस करता येऊ शकते का. तर मी म्हटलं होतं सगळ्या पुराव्यांचा विचार करून आपण खटला दाखल करण्या इतपत परिस्थिती आहे का ते बघून अब्रू नुकसानीचा दावा करण्याजोगा असेल तर तो आपण करू शकतो. परंतु तो निर्णय शेवटी पक्षकाराचा राहील. संदीप वाजे किंवा यशवंत म्हस्के यांच्यावर अवलंबून राहील. त्यांनी जर त्याबद्दल कागदपत्र आणून दिली आणि विनंती केली तर त्यावर आम्ही विचार करून योग्य तो दावा दाखल करण्याजोगा असेल तर नक्की करू.